मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात गेलेले डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक अभिजित पवार हे अवघ्या 48 तासातच स्वगृही परतलेत. तडीपार करू, मकोका लावू, 2 वर्ष जेलमध्ये डांबून ठेवू, ईडीची कारवाई करू अशा धमक्या नजीब मुल्ला यांनी दिल्यानं आपण घाबरलो होतो. घरातही अस्वस्थता निर्माण झाली होती. माझ्या तसाच माझ्या सहकाऱ्यांच्या घरी पोलीस पाठवले जात होते. त्यामुळे मी आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचलो होतो. त्यातूनच मला जबरदस्तीनं नजीब मुल्ला यांनी अजित पवार यांच्यासमोर उभं केलं आणि माझा पक्षप्रवेश करून घेतला, असा खळबळजनक आरोप अभिजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केलाय. दरम्यान परमार या बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास भाग पाडणारा आणि जमील शेख याची हत्या करणाऱ्याला आणखीन किती बळी हवे आहेत? अभिजित पवार याला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा हा प्रकार झालाय. अजित पवार यांना माझी विनंती आहे की हे सर्व थांबवा. तुमचा माणूस ठाण्यात काय करतो हे बघा, असं आव्हाड यांनी विचारले. मंगळवारी अभिजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. गुरुवारी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात येऊन आपली व्यथा मांडली. यावेळेला डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासह शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील हेही उपस्थित होते. अभिजित पवार म्हणाले की ठाणे शहरात राजकीय ब्लॅकमेलिंग सुरू आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे माझे नेते आहेत. मी त्यांची साथ मरेपर्यंत सोडणार नाही. निवडणुकीच्या वेळी माझ्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. त्यावेळेला मी शांतपणे कार्यालयातून निघून गेलो. तरीही माझ्यावरच 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मला सुमारे 50 दिवस बाहेर राहावं लागलं होतं. त्यानंतर नजीब मुल्ला हे फोन करून माझ्यावर दबाव टाकत होते. तडीपार, मकोका यांची धमकी देऊन आव्हाड यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात होता. माझ्या सहकाऱ्यांनाही दमबाजी केली जात होती. ज्यांच्यावर एकही गुन्हा नाही अशा माझ्या मित्रांना नजीब मुल्ला यांच्या दबावामुळे पोलीसही दमबाजी करत होते. त्या दबावातूनच मी फसलो गेलो. मी आत्महत्या करणार होतो, मात्र आव्हाड यांचा मला फोन आला आणि मी आज सर्वांच्या समोर आलोय. अजितदादांना आपण विनंती करतोय की ब्लॅकमेलिंग करून आमचं आयुष्य बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आवरा, असं पवार यांनी सांगितलं.